तर सोलापूर धुळे महामार्गावरती प्रवासी वाहनं अडवत लुटमारीचे प्रकार घडले होते आणि याच चोरट्यांच्या मागावर बीड पोलीस होते। हे चोरटे धाराशिव जिल्ह्यातल्या खामकरवाडी इथले असल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई करत या तिघांनाही अटक केली आहे। त्यांच्याकडून काही मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय। या कारवाईचं कौतुक होत असताना आज पोलिसांनी या कारवाईचा व्हिडिओ जनजागृतीसाठी प्रसारित केलाय। या कारवाईचे ड्रोन शूटही करण्यात आलंय। पोलीस पथक तिथे दाखल होत असताना तसंच कारवाईनंतर या संशयित दरोडेखोरांना घेऊन जात असतानाचं चित्रीकरण करत तसं रील तयार करून जनजागृतीसाठी प्रसारित करण्यात आलंय। धुळे सोलापूर महामार्गावरील दरोडा व जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत बीड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणात एकूण 3 आरोपींना अटक करण्यात आली असून दरोडा व जबरी चोरी करणारे एकूण 6 आरोपी निष्पन्न झाले आहेत। सदर आरोपी हे धाराशिव जिल्ह्यातील खामकरवाडी येथील रहिवासी असून सदर वस्तीचा पूर्व इतिहास पाहता तेथे अनेक अट्टल गुन्हेगार वास्तव्यास आहेत। आज रोजी बीड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस ठाणे गेवराई, आरसीपी पथक तसेच येरमाळा पोलीस स्टेशन यांनी खामकरवाडी येथील गुन्हेगार वस्तीमध्ये संयुक्त कॉम्बिंग ऑपरेशन राबवले। यापुढेही बीड जिल्ह्याच्या सीमेवरील व धाराशिव जिल्ह्यातील गुन्हेगारी वस्तीमध्ये नियमित कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येईल। या कारवाईचा उद्देश गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण करून पुढील गुन्हेगारी घटनांना आळा घालणे हा आहे। हायवेवर प्रवास करताना नागरिकांनी विशेष सतर्क राहण्याचे बीड पोलिसांच्या मार्फत आवाहन करण्यात आले आहे। कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ 112 वर संपर्क साधावा। सावध रहा, सुरक्षित रहा।